नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बॅरेज रोड परिसरात सध्या आपण आहोत आणि सांडपाण्याचं निसरण हो यासाठी आपण बघू शकतो युद्ध पातळीवरती कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केले जातात आणि एक नवीन अत्याधुनिक प्रणाली जी आहे ती या ठिकाणी आपण जर बघितलं त्याच्या माध्यमातून संपूर्ण ड्रेनेज स्वच्छ व्हावे यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावरती आपण जर पाहिलं तर या मशीन्स या ठिकाणी आणल्या गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हे संपूर्ण पाईपलाईन स्वच्छ करण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जाणार आहेत. कशा प्रकारे प्रायोगिक तत्वावरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे काम सुरू आहे याची माहिती आपण घेणार आहोत. पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे सर आपल्यासोबत जोडले. आपण त्यांचे संवाद सर एक प्रायोगिक तत्वावरती ही संकल्पना आपण राबवतो. ही संकल्पना नेमकी काय आणि त्याचा फायदा येणारा काळ बदलापूर शहराला कसा होणार आहे? बदलापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी भूमिगत गटाराची योजना आपण जी कार्यान्वित आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी चेंबरची कव्हर काही ठिकाणी पडलेले आहेत, काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये कचरा गेलाय, सिमेंट गेलाय, दगड आहे. तर अशा प्रकारे मग ते जेटिंग मशीनच्या माध्यमातून तो दगड काढणं किंवा चेंबरची कव्हर जी पडली ती काढणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला एक विशिष्ट अशी जी यंत्रणा ही ग्रॅबिंग मशीन आणि रॉडिंग मशीन याची आवश्यकता आपल्याला होती आणि हे कशा प्रकारे यशस्वी होतं हे बघून आपल्याला पुढील काळामध्ये भाडेतत्त्वावर घेणं किंवा पालिकेसाठी खरेदी करणं अशा प्रकारची आपली भूमिका आहे. तर त्यासाठी आजचा हा डेमो आहे. तर या माध्यमातून ज्या ठिकाणी चेंबरचे कव्हर पडलेले आहेत त्यामुळे काही ठिकाणी दगड पडलेले आहेत, त्याचप्रमाणे काही ठिकाणी कॉन्क्रीटमध्ये चोकअप झालेल्या आहेत लाईन्स त्या क्लिअर करण्याकरता या ठिकाणी आम्ही एक डेमो म्हणून साठी या ठिकाणी सर्व यंत्रणा मागवलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारे ती यशस्वी होताना दिसते. कारण बऱ्याच ठिकाणी जे अनेक वर्ष जे चोकअप होते ना ते चोकअप निघत आहेत आणि भूमिगत गटातून पाणी त्यामुळे सुरळीत जाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था होईल अशा प्रकारची भूमिका आहे आमची. नक्कीच आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात भूमिगत गटार बदलापूर शहरामध्ये अनेकांमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते कचरा साचलेला आहे, सिमेंट पडलेला आहे आणि हेच प्रायोगिक तत्वावरती स्वच्छ करून आपण बघू शकतो रॉडिंग मशीनच्या माध्यमातून संपूर्ण हे जे नाले आहेत ते स्वच्छ करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि हे झाल्याच्या नंतर जर याच्यामध्ये सक्सेसफुल ही मशीन जर काम करत असेल तर शहरामध्ये हे काम जे आहे ते शैलेश वडनेरे यांच्या पुढाकाराने यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि आपण जर पाहिलं तर प्रायोगिक तत्वावरती ही संपूर्ण यंत्रणा बदलापूर शहरामध्ये जी आहे ती आता काम करत आहेत आणि याच्या माध्यमातून संपूर्ण या ज्या ड्रेनेजच्या लाईन आहेत त्या स्वच्छ केल्या जाणार. आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नियोजन सभापती संभाजी शिंदे देखील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. सर्व कर्मचाऱ्यांशी त्या ठिकाणी संवाद साधतात आणि संपूर्ण माहिती त्यांच्या माध्यमातून घेतली जाते जेणेकरून शहरामध्ये जर हे सक्सेसफुल झालं तर संपूर्ण हे जे ड्रेनेज आहे ते स्वच्छ करण्यासाठी आणि या लाईन्स स्वच्छ करण्यासाठी याचा वापर जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शहरामध्ये होऊ शकतो. आपण बघू शकतो ही संपूर्ण या अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून आपण बघू शकतो हे काम जे आहे ते करण्यात येते आणि या मशीन आपण बघू शकतो हे काम जे आहे ते सुरू आहे प्रायोगिक तत्वावरती संपूर्ण केलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे देखील घटनास्थळी आहेत. संपूर्ण या कामाचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतो. सर अत्यंत महत्त्वपूर्ण हे काम आहे आणि कशा प्रकारे याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये शहराला होऊ शकतो प्रायोगिक तत्वावरती चाचणी सुरू आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये भुयारी गटार ही योजना 10 वर्षापूर्वी सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर मागच्या 5-7 वर्षामध्ये कॉन्क्रीटच्या कामाची सुरुवात झाली आणि मग कॉन्क्रिटीकरण करत असताना या चेंबरमध्ये संबंधित ठेकेदाराने अनेक सिमेंटचे दगड किंवा तुकडे किंवा सिमेंटच्या पिशव्या या पडल्या असल्यामुळं कालांतराने त्या पिशव्या आतमध्ये जाऊन अडकून राहिलेल्या आहेत आणि मोठी समस्या या बदलापूर शहरामध्ये सध्या अंडरग्राऊंड सिस्टीम चोकअप होण्याची झालेली आहे. आमच्याकडे जी काही गाडी आत्ता जी आहे ती गाडी एवढी सक्षम नाही आहे की जे चेंबर्समध्ये असलेले जे काही सिमेंटचे तुकडे किंवा दगड गोटे हे त्याला खेचून काढण्याची. त्याकरता आम्ही या ठिकाणी एक ट्रायल बेसिसवरती ग्रॅबिंगची एक सिस्टीमची नवीन टेक्नॉलॉजी आहे की जी आतमध्ये जाऊन त्या सगळ्या याला हे करून आरपार जाते सिस्टीमला. किती चांगला दगड असेल मजबूत तरी तो त्याला तोडून ती आतमध्ये जात असते. काही कपडे असतील किंवा काही असतील पालापाचोळा त्याला आरपार भेदून ही सिस्टीम हा अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पाईप हा क्लिअर करते. याकरता ही ट्रायल बेसिसवरती या ठिकाणी आपण आणलेले आहेत. आमचे या ठिकाणी पाणीपुरवठा सभापती असतील, आमचे मोरे नगरसेवक असतील, संभाजी शिंदे, आम्ही या ठिकाणी ह्याची प्रत्यक्षात
ट्रायल घेतोय की आपल्याला सभागृहामध्ये आपल्या सन्माननीय सदस्यांना समजून सांगायला लागेल आणि प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून लोकांना कळवता येईल की बाबा अशी अशी सिस्टीम आहे, त्याला काहीतरी आता आपण नवीन टेक्नॉलॉजी आणून ही सुधारणा करत आहोत. याकरता आम्ही या ठिकाणी प्रत्यक्षात आज जागेवरती आहोत, हे ट्रायल घेतोय. सर, प्रत्यक्ष घटनास्थळी संपूर्ण या मशीनच्या कामाचा आढावा घेतात. भूमिगत गटार योजना ही शहराच्या स्वच्छतेच्या व्यवस्थापनामध्ये फार महत्वाची भूमिका करणारी आहे. ज्याप्रमाणे आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करतो त्याप्रमाणे या गावाची भूमिगत गटार योजना ही अतिशय स्वच्छ आणि चांगली पाहिजे. या कुळगाव बदलापूर शहरामध्ये साधारणपणे 2018 साली भूमिगत गटार योजनेची ऍक्टिव्हिटी चालू झाली आणि ती योजना कार्यरत झाली आणि त्याच्यानंतर गेली 8-9 वर्ष या ठिकाणी या योजनेचा जेवढा मेंटेनन्स प्रॉपर करायला पाहिजे होता तेवढा मेंटेनन्स प्रॉपर झालेला नाहीये. आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये येत आहेत. पावसाळ्यापूर्वी या संपूर्ण भूमिगत गटार योजनेची सफाई होणं एकदा आवश्यक आहे. आपण काय करतोय, जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी चोकअप होतं तेव्हा ते चोकअप काढण्यासाठी जातो. तशी अपेक्षा नाहीये. खरी तर अपेक्षा काय आहे की सातत्यानं जेवढ्या लाईन्स आहेत बदलापूर शहरामध्ये साधारणपणे 160-170 किलोमीटरच्या आसपास भूमिगत गटार योजनेच्या लाईन आहेत. या लाईन सातत्यानं चेकअप हे करणं म्हणजे त्याचा चेकिंग करणं ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची निगा घेत असतो तशी या भूमिगत गटार योजनेच्या पाईपलाईनची पण निगा करणं आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण अशी टेक्नॉलॉजी ग्रॅबिंग टेक्नॉलॉजी आज या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि या ग्रॅबिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे सगळे पाईप चोकअप आहेत त्याच्यामध्ये काही नॅपकिन्स असतात, काही पेपर्स असतात, काही कापड असतं, ते काढण्यासाठी एक नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. त्याचा उपयोग कुळगाव बदलापूर नगरपालिका त्या ठिकाणी करते. कुळगाव बदलापूर नगरपालिका हे पुढच्या अनेक दिवस सातत्यानं चांगले चांगले उपक्रम करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या शहरातल्या नागरिकांना भूमिगत गटार योजनेचा लाभ व्हायला पाहिजे, स्वच्छता राहायला पाहिजे. कारण जर तुम्ही चेंबर साफ केले तर तुमचे सेप्टिक टँक जे आहेत आतले ते साफ राहतात. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं बघा, सोसायटीच्या आतल्या पार्टमध्ये चोकअप होतात आणि त्यांचे सगळे चेंबर पॅक होतात. कारण ते या ठिकाणी हे रस्त्यावरचे चेंबर चोकअप असतात. परंतु आता आमची ही संपूर्ण टीम आहे, ही संपूर्ण टीम या ठिकाणी हे नवीन तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी काम करणार आहे. कुळगाव बदलापूर शहराच्या भूमिगत गटार व्यवस्थापनामध्ये महत्वपूर्ण काम करायचं आम्हाला हायकोर्टाचे आदेश आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्या ऍक्टिव्हिटी आमच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, आमचे उपनगराध्यक्ष प्रियंका दामले आणि आमदार महोदयांनी ज्या ज्या काही नवीन मशिनरी या बदलापूर शहराला दिलेल्या आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून हे शहर भूमिगत गटार व्यवस्थापन अतिशय चांगलं करण्याचा आमचा जो संकल्प आहे त्या संकल्पातला हा एक पार्ट आहे. नक्कीच आपण पाहिलं शहरातील भूमिगत अंतर्गत जे गटार आहे ते स्वच्छ करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प जो आहे तो हाती घेतला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावरती आपण जर पाहिलं तरी संपूर्ण चाचणी या ठिकाणी केली जाते. माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे असतील, पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे असतील आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच समाजी शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण या ग्रॅबिंग टेक्नॉलॉजीज आपण जर पाहिलं तर कशा प्रकारे भविष्यात फायदा होऊ शकतो, संपूर्ण यंत्रणा कशा प्रकारे काम करणार आहे त्याचा आढावा या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्याला पाहायला मिळतात. प्रफुल्ल मोरे नगरसेवक देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातूनही आपण जर पाहिलं तर संपूर्ण या कामाचा जो आहे तो आढावा या ठिकाणी घेण्यात येतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे जर फायदेशीर झालं तर संपूर्ण शहरामध्ये जे भूमिगत ड्रेनेज गटार आहेत ते स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. परंतु प्रायोगिक तत्वावरती बॅरेज रोड येथे हे संपूर्ण काम आता सुरू आहे. त्याचा आढावा आपण घेतो आहोत. ही सगळी महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आपण बघू शकतो ही मशीन आपल्याला पाहायला मिळते. अत्याधुनिक ही मशीन असणार आहे आणि नक्कीच आपण बघू शकतो जे सोसायटीचे चेंबर असतात ते स्वच्छ केले जातात आणि आपल्याकडे तक्रार आल्याच्या नंतर आपण ते स्वच्छ करत असतो. परंतु ज्याप्रमाणे आपण मानवी शरीराची काळजी घेतो त्याचा मेंटेनन्स होतो त्याचप्रमाणे या वाहिनींचंही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. नाहीतर ते जर खराब झाले तर अशाच प्रकारे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु ज्या अंतर्गत भूमिगत ड्रेनेजच्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट पडलेलं आहे आणि कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे, तो स्वच्छ करणं शक्य होत नाही. त्याचमुळे आपण जर पाहिलं तर ही अत्याधुनिक ग्रॅबिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण बघू शकतो हे ड्रेनेज जे आहे ते स्वच्छ केले जाणार आहेत आणि हे संपूर्ण या कामाचा आढावा घेण्यासाठी आपण जर पाहिलं तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे असतील, सोबतच नियोजन सभापती समाजी शिंदे असतील, पाणीपुरवठा सभापती शैलेश वडनेरे असतील, सोबतच नगरसेवक प्रफुल्ल मोरे असतील आपल्याला घटनास्थळी पाहायला मिळतात. बॅरेज रोड परिसरात सध्या आपण आहोत आणि प्रायोगिक तत्वावरती या गॅरेज टेक्नॉलॉजीच्या मशीनचा आपण बघू शकतो चाचणी या ठिकाणी केली जाते आणि संपूर्ण याचा आढावा जो आहे तो सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेतला जातो. ही मशीन जर सक्सेसफुल ठरली तर नक्कीच शहरामध्ये या मशीनचा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये
वापर केला जाणार आहे, उपयोग केला जाणार आहे. परंतु प्रायोगिक तत्वावरती संपूर्ण ही यंत्रणा कशा प्रकारे काम करते आपण त्याचा आढावा सध्या घेत आहोत. घटनास्थळी सगळी दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत आणि ग्रॅबिन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण बघू शकतो